भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला अपघात. अपघातात तिघे जखमी. आमदार कुचे गाडीत नव्हते. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे जाताना अपघात. जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात हा अपघात घडला आहे. अपघातग्रस्त गाडीत आमदार नारायण कुचे नव्हते, तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी प्रवास करत होते. छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरकडे दर्शनासाठी जात असताना रस्त्यावरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी असे तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहे. या अपघातात फॉर्च्युनर गाडीचे मोठं नुकसान झाले. तर गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज मंडिक यांनी देखील या रोडवर डिव्हायडर बसावे, दिशादर्शक फलक असावा यासाठी ग्रामपंचायत स्तर असेल की वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याची माहिती मिळत आहे. रामकृष्ण हरी. मी भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असताना दुर्दैवाने माझ्या गाडीचा अपघात झाला, पण कोणतीही जीवितहानी झाली नाही. माझे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस अनिलजी कोलते, माझे बॉडीगार्ड दत्तात्रय चसवडे आणि ड्रायव्हर या तिघं जखमी. मी दुर्दैवाने त्या गाडी एका कार्यकर्त्याला आणण्यासाठी जात असल्यामुळं मी एका ठिकाणावर थांबलो आणि मधीच हा जामखेड फाट्यावर ॲक्सिडेंट झाला. पण भगवंत पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि मतदारसंघाच्या जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितचिंतक जनतेच्या आशीर्वादामुळे कोणती जीवितहानी झाली नाही. माझे तिन्ही सहकारी लवकरात लवकर चांगले हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कुणीही चिंता करू नये, आशीर्वाद द्यावा एवढी विनंती. धन्यवाद. जय हरी.